महोदय, घाटकोपरच्या घटनेनंतर संपूर्ण सगळ्या यंत्रणेला जाग आली आणि त्याच्यावर स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय पुढे आला। अध्यक्ष महोदय, मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्या होल्डिंग्स आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याचं ऑडिट केलं गेलं, परंतु मी आपल्याला इथे मुद्दाम सांगतोय अध्यक्ष महोदय की स्ट्रक्चरल ऑडिट केलं, पण त्या ऑडिट नंतर ती पुढची कारवाई काय केली आणि किती जणांवर केली हा पहिला प्रश्न। कारण अजूनही ज्या साईज आहेत, ज्या साईडवरच्या साईज आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं आता जो विचारलाय नंदूजींनी, त्या ठिकाणी आता होल्डिंग उपलब्ध दिसत आहेत। मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, नागभीड तालुक्यामध्ये स्क्वेअरवर का 8व्या होल्डिंग तिथे उभा केलाय, ती नगर परिषद आहे, त्याच्या संदर्भात तो कधीतरी कोसळेल ही अवस्था आहे, त्याचा कुठला ऑडिट झाला मला माहित नाही। असे महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पुन्हा काय आपण वाट बघणार का? माझा एवढाच प्रश्न आहे की जर या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालाय तर पुढील घटना जर झाली तर त्याला मंत्री महोदय जबाबदार असणार का? आपण जबाबदारी घेणार का? कारण तुम्ही त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली ते काम पूर्णपणे प्रामाणिकपणे होत नाही आहे। यासाठी तुम्हाला पुढे, याच्या पुढे जाऊन शासनाने सक्त आदेश काढण्याची आवश्यकता आहे। ते काढून हा विषय पुन्हा येणार नाही अशा पद्धतीनं शासन उपाययोजना करेल का?